नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य लिखित स्वामिनी ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा 10वा भाग आपण ऐकणार आहोत. टॅक्सी धावत होती आणि टॅक्सीबरोबर प्रीतीचे विचारही धावत होते. संध्याकाळ आता रात्रीशी सलगी करायला लागली होती आणि प्रीतीचे विचार मघाशी क्लबमध्ये घडलेल्या प्रसंगाभोवती घुटमळत होते. मगाचा तिचा संताप आता थोडा कमी झाला होता. काहीशा शांतपणाने ती त्या घटनेवर विचार करायला लागली होती. आपण क्लबमध्ये जात होतो, खात होतो, पीत होतो. नेहमीच्या सवयीप्रमाणे होणारं बिल आपल्या नावावर टाकलं जात होतं. पूर्वीही असं व्हायचं, पण आपण महिन्याच्या महिन्याला सगळी बाकी चुकती करून टाकायचो. मागण्याची पाळी येईपर्यंत आपण बिल कधी थकवलंच नव्हतं. पण आता 2,000पर्यंत बिल झालं तरी आपण काही बोलत नाही हे बघून मॅनेजरनं बिलाची आठवण करून दिली. काय चुकलं होतं खरं तर त्याचं? अगदी व्यावहारिक आणि शांतपणे विचार केला तर त्याचं काहीही चुकलेलं नव्हतं. पण आपल्याला बिल मागून त्यांनी फार मोठा गुन्हा केलाय अशा आविर्भावात आपण त्याच्याशी भांडलो, त्याच्यावर भडकलो. नाही ते बोललो सुरीला आपण. 56 क्लब खरेदी करून आग लावून देऊ, त्याला धक्के मारून हाकलून देऊ, असंच काहीसं. पण कशाच्या जोरावर आपण हे सगळं सुरीला सुनावलं? सुरीने ते मुकाट्यानं ऐकून घेतलं हा खरं तर त्याचा मोठेपणा. जर त्यांनी ज्याची थकलेली 2,000 रुपयांची बाकी द्यायची ऐपत नाही, त्यांनी 56 क्लब खरेदी करायची भाषा बोलू नये असं काहीतरी आपल्याला सुनावलं असतं तर त्याच्यावर आपल्याकडे काय उत्तर होतं? आणि आज आपल्या पर्समध्ये पैसे होते म्हणून आपण ते सुरीच्या तोंडावर फेकले. तेच जर नसते तर आपली काय इज्जत राहिली असती? कशाच्या जोरावर आपण सुरीचं तोंड बंद करू शकलो असतो? नाही, आजच्या अनुभवानं आपल्याला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवून दिली आहे की लोक अजूनही आपल्याला मान देतात ते फक्त भैयाच्यामुळे. भैयापासून वेगळं राहून आपल्याला आपलं अस्तित्व टिकवता येणार नाही. प्रीतीने टॅक्सी एका चांगल्या हॉटेलच्या समोर थांबवली. टॅक्सीचं बिल देऊन ती हॉटेलच्या भल्या मोठ्या गेटमधनं आत शिरली. गेटवर उभ्या असलेल्या गोरख्यानं तिला सलाम मारत गेट उघडून धरलं. ती सुखावली. गोरख्यानं मारलेल्या त्या सलामानं क्लबमधला अपमान ती विसरल्यासारखी झाली. तिने डायनिंग हॉलमध्ये प्रवेश केला. हॉलमध्ये फारशी गर्दी नव्हती. मध्ये बरंच अंतर सोडून तुरळक टेबलं मांडली होती. हॉल काहीसा अंधारलेला होता. प्रत्येक टेबलाच्या वर एक मध्यम प्रकाशाचा दिवा होता. त्याचा प्रकाश फक्त त्या टेबलापुरता मर्यादित होता. प्रीतीने एका बाजूच्या टेबलाची निवड केली, बसली. लगेच एक वेटर तिच्याजवळ आला. गुड इव्हनिंग मॅडम असं म्हणत एक मेनू कार्ड त्याने आदबीने तिच्यासमोर ठेवलं. प्रीतीने मेनू कार्ड न बघता एका बाजूला सरकवलं. एक चिल्ड बियर और चिकन सँडविच, जरा जल्दी. प्रीतीने ऑर्डर दिली. वेटरनी मान डोलवली. तो वळला आणि त्याच वेळी एक पुरुषी हाक त्याच्या कानावर आली. वेटर. वेटरने आणि प्रीतीने एकाच वेळी मान वळवून मागे पाहिलं. प्रीतीच्या टेबलाजवळच दामोदर साहेब उभे होते. येस सर, वेटर म्हणाला. 2 बियर और चिकन सँडविच लाना. ओके सर. प्रीतीकडे एक नजर टाकत वेटर निघून गेला. भैयासाहेब प्रीतीच्या समोरच्याच खुर्चीवर बसले. अनपेक्षितपणे समोर भैयाला बघून प्रीती क्षणभर आश्चर्यचकित झाली होती. मग आश्चर्याची जागा भीतीने घेतली. नकळत तिची छाती धडधडायला लागली. वेटरला आपण दिलेली बियरची ऑर्डर भैयानी ऐकली म्हणूनच त्यांनी 1च्या ऐवजी 2 बियर सांगितल्या. भैया कधी ड्रिंक घेत नाही. पूर्वी सिगरेट ओढायचा पण तीही त्यांनी बंद केली. आपला भैया म्हणजे खरोखर ग्रेट आहे. त्याला कसलंही व्यसन नाही. पण आज आपण रेड हँड पकडले गेलो. पण भैया नेमका इथे आला कसा? आपल्याला हॉटेलमध्ये शिरताना तर पाहिलं नाही.
भैयासाहेब प्रीतीकडे बघून हसले, अतिशय स्वच्छपणे. प्रीतीने मान खाली घातली, त्यांच्या नजरेला नजर द्यायचं टाळलं. काय माझं येणं तुला आवडलेलं नाही का? भैयासाहेबांनी विचारलं. तसं असेल तर आय एम सॉरी. भैयाच्या आवाजातच असं काही होतं की नकळत प्रीतीने मान उचलून त्यांच्याकडे बघितलं. नकळत तिचे डोळे भरून आले, ओठांना हलकासा कंप सुटला. भैयाला आपण किती यातना दिल्या, किती निष्ठुरपणे आपण त्याच्याशी वागलो. दुसरा एखादा भाऊ असता तर त्यांनी परत कधी आपलं नाव सुद्धा घेतलं नसतं. प्रीतीला वाटलं आता आपल्याला हुंदका फुटणार. मोठ्या प्रयत्नांनी तिने स्वतःवर ताबा मिळवला. नजर पुन्हा खाली झुकवली. काय भानगड काय? तू एवढी गप्प गप्प का? भैयासाहेब तिच्याकडे बारीक नजरेनं बघत म्हणाले. आणि आज तू इथे कशी काय? क्लबमध्ये नाही गेलीस? त्यांच्या त्या विचारण्यामागचा उद्देश लगेच तिच्या लक्षात आला. आपल्या दृष्टीनं वाईट असावा, थोडाफार निवांतपणा, शांतपणा मिळावा म्हणून आपण क्लबमध्ये गेलो तर तिथे तो प्रकार, तिथून इथे आलो तर इथे. क्षणापूर्वी मनात निर्माण झालेला भैयाबद्दलचा जिव्हाळा भैयासाहेबांच्या त्या बोलण्यानं नाहीसा झालेला होता. हे सगळे लोक आपल्या असहाय्यपणाचा फायदा घेऊन आपल्याला चिडवण्यासाठी, टोचण्यासाठी असे क्रूरपणे आपल्याबरोबर वागतात, आपल्याला बोलतात. काय ग, कसला विचार करतेस? भैयासाहेब एकटक नजरेनं तिच्याकडे बघत म्हणाले. प्रीतीने चेहरा उचलला, भैयासाहेबांकडे बघितलं. त्यावेळी तिची नजर विलक्षण स्थिर होती आणि त्यात कडवट झाक होती. त्या नजरेनं क्षणभर भैयासाहेब सुद्धा गडबडले. आपण तिला फारच डिवचलं हे त्यांच्या लक्षात आलं. काहीतरी बोलण्यासाठी त्यांनी तोंड उघडलं. त्याचवेळी प्रीती एकदम खुर्चीतनं उठून उभी राहिली. अगं काय ग, काय झालंय काय? ऑर्डर दिली आहे ना, येईल एवढ्यात ऑर्डर. पण ते बोलत असताना खुर्ची मागे सरकवून ती गर्रकन वळली होती. हॉटेलमधनं बाहेर पडणाऱ्या दरवाजाकडे चालायला सुद्धा लागली होती. प्रीतीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघताना त्यांच्या चेहऱ्यावर विचित्र स्मित झळकलं. तेही आपल्या खुर्चीतनं उठून उभे राहिले. खिशातून पाकिट काढून त्यांनी त्यातनं एक 50ची नोट काढली. मेनू कार्डच्या खाली अर्धवट अशी सारली. पाकिट पुन्हा कोटाच्या खिशात ठेवत तेही मग प्रीतीच्या पाठोपाठ चालायला लागले. भैयासाहेबांची पांढरी मर्सिडीज धावत होती आणि मागच्या सीटवर भैयासाहेब आणि प्रीती बसलेले होते. हॉटेलमधनं बाहेर पडताच भैयासाहेबांनी प्रीतीला गाठलं होतं आणि त्यांनी बस म्हणताच मुकाट्यानं ती कारमध्ये बसली होती, एकही शब्द न बोलता. तिचा चेहरा विलक्षण निर्विकार होता. त्यावर कसलेही भाव नव्हते, पण मनात मात्र विचारांचं प्रचंड वादळ उठलेलं होतं. ते वादळ तिला आतल्या आत हलवून, हादरवून टाकत होतं. मनाचा तळ ढवळला जात होता. खिडकीतून एकटक नजरेनं ती बाहेर बघत होती. कारमध्ये बसल्यापासनं भैयासाहेबांकडे तिने एकदाही पाहिलं नव्हतं की त्यांच्याशी एका शब्दानं ती बोललीही नव्हती. भैयासाहेबांनी सुद्धा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलेला नव्हता. तिच्या मनातल्या मानसिक आंदोलनाची त्यांना कल्पना होती. लोखंड हळूहळू तापत चाललंय. आता योग्य वेळी घाव घालून त्याला मनासारखा आकार देण्याचा प्रयत्न भैयासाहेब करणार होते. पोटातलं पाणीही ढवळू न देता कार सुळसुळत धावत होती. रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांचे आवाज सोडले तर कारमध्ये एक निशब्द शांतता होती. शेवटी त्यांनीच प्रीतीकडे बघत म्हटलं, प्रीती, आज पुन्हा एकदा मी तुला नेहमीचाच प्रश्न विचारतोय. सलीलशी लग्न करून तू सुखी झालीस? तू घेतलेला हा निर्णय अचूक आहे असं तुला आत्ता वाटतंय? प्रीती काही बोलली नाही. फक्त रस्त्यावरची नजर काढून तिने ती खाली झुकवली. साडीवरच्या सुरकुत्या सरळ करत राहिली. भैयासाहेबच पुढे म्हणाले, मला माहिती आहे, आज या प्रश्नाचं खोटं का होईना उत्तर द्यायची ताकद तुझ्यात राहिलेली नाहीये. आजवर निदान माझ्यासमोर का होईना
सुखी असल्याचं नाटक तू करत आलीस, पण ते नाटक तसंच पुढे चालू ठेवणं आता तुला सुद्धा जड जातोय. वस्तुस्थितीकडे डोळेझाक करण्यासाठी तू नेहमी आपल्या हट्टी स्वभावाचा आधार घेत आलीस, पण तो तुझा हट्ट, ती तुझी जिद्द आता तुला आधार देऊ शकत नाही. भैयासाहेबांनी नेमके तिच्या मनातले विचार पकडलेले होते. प्रीतीने नजर उचलून भैयासाहेबांकडे बघितलं. भैयासाहेब किंचितसे हसले, मग विलक्षण मृदू स्वरात म्हणाले, मला तरी तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे ग? ज्याच्यासाठी जगावं असं दुसरं काय आहे माझ्या आयुष्यात? मी जे काही कमावतोय त्याचा उपभोग तू घेऊ शकत नसशील तर काय फायदा काय ग माझ्या या संपत्तीचा? भैयासाहेबांचं बोलणं प्रीतीच्या आधीच कमकुवत झालेल्या मनाला नेमकं हात घालत होतं. प्रीती, तू काहीही बोलत नाहीयेस तरी मला सगळं काही माहिती आहे. तू कोणत्या परिस्थितीत दिवस काढतीयस हे माझ्यापासून लपून राहिलेलं नाही, म्हणून मला तुझी काळजी वाटतेय. तुझ्या विचाराने, तुझ्या भवितव्याच्या कल्पनेने मला रात्र रात्र झोप लागत नाही प्रीती. भैयासाहेबांच्या या बोलण्यानं प्रीतीचा हट्टी, जिद्दी स्वभाव आतून पूर्णपणे ढासळला होता. छातीत भावनांचा प्रचंड आवेग दाटला होता. वाटत होतं भैयाच्या कुशीत तोंड लपवून मोकळेपणानं रडावं. आत्तापर्यंत साठवून ठेवलेले, दापून धरलेले सगळे अश्रू मुक्तपणे वाहू द्यावेत. पण आपल्या कमकुवतपणाचं असं प्रदर्शन करायची तिची अजून पूर्ण तयारी झालेली नव्हती. ओठ घट्ट मिटून आपला हा आवेग तिने आतल्या आत दाबून टाकला. काही वेळ पुन्हा कारमध्ये शांतता पसरली. भैयासाहेबही मग काही बोलले नाहीत. आजच्या पुरतं एवढं ठीक होतं. कुठे जायचंय? काही वेळाने त्याने विचारलं. घरी. घट्ट मिठल्या ओठातून शब्द बाहेर पडले. कोणत्या? प्रीतीने काही न बोलता फक्त त्यांच्याकडे बघितलं. ठीक आहे, असं म्हणत भैयासाहेबांनी ड्रायव्हरला सलीलच्या घराकडे गाडी घ्यायला सांगितलं. कार थांबताच प्रीती आपल्या बाजूचा दरवाजा उघडून बाहेर पडली. आपल्या पाठीमागे तिने कारचा दरवाजा बंद करून टाकला. त्याचवेळी त्या बंद दरवाजाच्या खिडकीतनं डोकं किंचित बाहेर काढत भैयासाहेब म्हणाले, या घराप्रमाणे ते घर सुद्धा फक्त तुझंच आहे हे विसरू नकोस प्रीती. प्रीती, केवळ रागाच्या भरात एखाद दुसरा उणादुणा शब्द बोलण्यानं रक्ताची नाती तुटत नाहीत. कारण हे नात्याचे बंधनं फार चिवट असतात. तोडू म्हटल्यानं ते तुटत नाहीत. हे बघ, तू आनंदी राहावंस एवढीच माझी इच्छा आहे. हा आनंद जिथे तुला मिळत असेल तिथे तू राहा, पण आपल्या भावाला विसरू नकोस. जे काही आहे ते तुझंच आहे. केव्हा ये, हक्काने घेऊन जा. प्रीती तशीच पाठमोरी उभं राहून भैयाचं बोलणं ऐकत होती. मगापासून मनात दाबा धरून बसलेले अश्रू डोळ्यांच्या कपारीवर येऊन थबकले होते. ते भैयाला दिसू नयेत म्हणून तिने आपला चेहरा भैयाकडे वळवलेला नव्हता. चल रे. भैयासाहेबांनी ड्रायव्हरला उद्देशून म्हटलेले शब्द तिने ऐकले आणि दुसऱ्याच क्षणी कार सळसळत तिच्यापासून दूर झाली. प्रीतीच्या कंठातून एक अस्पष्ट हुंदका बाहेर पडला. पायात मणामणाच्या बेड्या घातल्यासारख्या जड पावलांनी ती चालायला लागली. समोरचं तिचं घर, सलीलचं, अंधारात बुडालं होतं. सलीलनी चावी काढण्यासाठी खिशात हात घातला नेहमीप्रमाणे, पण दार उघडच होतं. प्रीती आज एवढ्या लवकर कशी आली? का सकाळपासून ती बाहेर गेलेलीच नाही? सकाळी रेवतीच्या हातून भैयासाहेबांनी पाठवलेल्या पैशामुळे ती अस्वस्थ तर झाली नसेल ना? दार ढकलून सलीलने आत प्रवेश केला. प्रीती त्याच्या नेहमीच्या आराम खुर्चीवर डोळे मिटून पडली होती. दाराचा आवाज ऐकून प्रीतीने डोळे उघडले. ती आपल्याकडेच बघतीये हे बघून सलीलने हसायचा प्रयत्न केला, पण प्रीतीने लगेच आपली त्याच्यावरची नजरच काढून घेतली. सलीलला आपल्या ओठांवरचं हास्य आतल्यात पिऊन टाकायला लागलं.
त्यांनी काहीशा बारीक नजरेने प्रीतीकडे बघितलं. तिचा चेहरा बराचसा ओढलेला वाटत होता. डोळे किंचित लालसर वाटत होते. गालावर सुकलेल्या अश्रूंचे ओघळ तसेच होते. सलील प्रीतीच्या जवळ आला. प्रीती, तब्येत बरी आहे ना? तिच्या खांद्यावर हात ठेवत त्याने हळूवार आवाजात विचारलं. हो, प्रीती फक्त हुंकारली. क्लबमध्ये गेले नाहीस? जाऊन आले. एवढ्या लवकर? नकळत सलील विचारून गेला, पण मग आपल्या ह्या विचारण्याचा अर्थ प्रीती भलताच घेईल म्हणून लगेच काहीसा हसत म्हणाला, छे छे, मी मूर्खासारखं काहीतरी विचारतोय. क्लबमध्ये उशिरापर्यंत थांबलंच पाहिजे असं काही नियम नाही आहे ना? बरं, तू जेवलीस का? नाही, मला भूक नाही आहे. तू काहीशी उदास उदास वाटतीयस. काय झालंय? काय होणार आहे? यावेळी प्रीतीचा स्वर काहीसा तीव्र झाला होता. अगं नाही, तुझा उतरलेला चेहरा बघून विचारलं मी. काहीही झालेलं नाही आहे. मग ठीक आहे. काही वेळा माणसाला असं उगीचच उदास वाटायला लागतं. मलाही होतं असं कधी कधी. त्यावर प्रीतीने कसलीही प्रतिक्रिया व्यक्त नाही केली. आज मी मस्तपैकी झोपणार आहे बरं का. कालच कादंबरी पूर्ण केली. आता 2-3 दिवस पेनला हात सुद्धा लावणार नाही मी, सलील म्हणाला आणि मग कपडे उतरवून तो आतल्या खोलीत गेला. हात तोंड धुवून बाहेर आला. प्रीती अजूनही तशीच बसून होती. अगं, तू कपडेही बदलले नाहीस अजून. तिच्या पुढे थांबत सलील म्हणाला. झोप येत नाहीये का? आणि प्रीतीच्या उत्तराची अपेक्षा न करता पुढे म्हणाला, हे बघ, झोपण्यापूर्वी लाईट ऑफ कर. थोडा वेळ प्रीती तशीच कॉटवर झोपलेल्या सलीलकडे बघत राहिली. सलीलशी जे काही बोलायचं ते कसं बोलावं याचाच ती मघासपासून विचार करत होती. कितीतरी वेळा तिने बोलण्यासाठी तोंड उघडलं होतं आणि मग पुन्हा मिटून घेतलं होतं. शेवटी मनाचा निश्चय करत ती उठली. कॉट जवळ असलेल्या खुर्चीवर येऊन बसली. सलीलला झोप लागलीच नव्हती. तो नुसते डोळे मिटून पडला होता. प्रीतीने कितीही नाही म्हटलं तरी काहीतरी घडलंय हे त्याच्या लक्षात आलं होतं. प्रीती आराम खुर्चीवरून उठल्याचं आणि जवळच्या खुर्चीवर येऊन बसल्याचं त्याने आवाजावरनं ओळखलं. त्यांनी डोळे उघडले. काही क्षण तो प्रीतीच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत राहिला आणि मग म्हणाला, तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे असं वाटतंय मला. हो, बोलायचं आहे, प्रीती म्हणाली. पुन्हा गप्प बसून राहिली. सलीलनी थोडा वेळ तिच्या बोलण्याची वाट बघितली. मग विचारलं, अगं काय बोलायचं आहे? कारण यापूर्वी तू कधी जे काही तुला बोलायचं आहे ते बोलण्यासाठी एवढा वेळ लावल्याचं मला नाही आठवत. जे काही मनात असेल ते झटकन बोलून मोकळी व्हायचीस तू. सलील, मला. पुन्हा एकदा प्रीती क्षणभर अडखळली आणि मग झटकन बोलून गेली, मला घटस्फोट हवाय. काय 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 म्हणालीस तू? ही वेळ कधीतरी येणार याची कल्पना असून सुद्धा सलीलला जबरदस्त धक्का बसला होता. तो उठून बसला. प्रीतीच्या चेहऱ्याकडे एकटक बघत राहिला. पण प्रीतीच्या चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते. खोलीत स्मशान शांतता पसरली होती. समोरच्या भिंतीवरच्या घड्याळाची टिकटिकही अगदी स्पष्टपणे ऐकू येत होती. बराच वेळ कोणी काही बोललं नाही. मग सलीलच म्हणाला, प्रीती, खरंच तुला घटस्फोट हवाय? हो. यावेळी मात्र प्रीतीच्या आवाजात ठामपणा होता. हा निर्णय तू विचारपूर्वक घेतलायस? आणखीन विचार करत बसले ना तर मी वेडी होईन. घटस्फोटाचा हा तुझा निर्णय तुला योग्य वाटतोय? त्याशिवाय दुसरा मार्गच नाही आहे. एक दीर्घ निश्वास सोडत सलील म्हणाला, 2 व्यक्ती, मग ते पती पत्नी असोत, भाऊ भाऊ असोत किंवा बहीण भाऊ असोत, जेव्हा दोघांच्याही जीवनाबद्दलच्या, जगण्याबद्दलच्या कल्पना वेगवेगळ्या असतील, दोघांचीही विचार करण्याची पद्धत भिन्न असेल, तर एकत्र राहण्यासाठी दोघांपैकी एकाला आपला दृष्टिकोन बदलावा लागतो. आपल्या स्वतंत्र विचारबुद्धीचा गळा दाबायला लागतो.
आणि ते शक्य नसेल तर दोघांनी वेगळं होणं हेच सोयीस्कर असतं. मला तुझी फिलॉसॉफी ऐकायची नाही आहे. मला माझ्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर हवं आहे. तू मला घटस्फोट देणार आहेस का नाही? बरेच दिवस मनात दाबून ठेवलेला तिचा संताप आत्ता बाहेर पडत होता. मला वाटतं तू पुन्हा एकदा शांत डोक्यानं विचार करावास. मी शांतपणे नाही, अतिशांतपणे विचार केलेला आहे. मला आता तुझ्याजवळ राहायची अजिबात इच्छा नाही. तू तुझ्या आदर्शवादी विचारात आणि कल्पनेच्या जगात वावरायला पूर्णपणे स्वतंत्र आहेस. मलाही माझ्या जगात वावरायचं स्वातंत्र्य तू द्यावंस. अगं पण ते स्वातंत्र्य तर तू आत्ताही उपभोगतीच आहेस की. हो, पण त्या स्वातंत्र्याची दोरी तुझ्या हातात आहे. हवी तेव्हा तू ती खेचू शकतोस आणि मला ते नको आहे. प्रीती, बांधलेलं घर पाडणं सोपं असतं, पण ते पुन्हा बांधण्यासाठी एक एक वीट जोडणं महाकठीण असतं. पण ज्या घराच्या भिंतींना जागोजागी भेगा पडल्या आहेत, ज्या घराच्या विटा निखळल्या आहेत, अशा घरात राहणं सुद्धा धोक्याचं असतं. मग असं घर पाडणं योग्य. हे बघ, भेगा बुजवता येतात, निखळलेल्या विटा पुन्हा बसवता येतात, पण ती तात्पुरती डागडुजी असते. हे बघ, थोडंसं विचारपूर्वक वागलं ना तर हेच घर माणसाला कायमचा आधार देतं. काही प्रश्न असे असतात ना की कितीही विचार केला तरी त्याचं उत्तर एकच असतं. तू विचार केलेला नाहीयेस प्रीती, तू निर्णय घेतलायस. तसं समज. प्रीती, मला अजूनही वाटतं तू पुन्हा जरा शांतपणे विचार करावास. नाही नाही, मला आता कसलाही विचार करायचा नाहीये. प्रत्येक क्षणी डोक्यावर असलेली ही टांगती तलवार मला नकोय. टांगती तलवार? याचा अर्थ माझ्या सानिध्यात राहणं म्हणजे तुला मृत्यूच्या सानिध्यात राहणं वाटतं? कधी नव्हे ते सलीलच्या डोळ्यात पाणी तरळलं. प्रीतीनं केलेला हा वार त्याच्या जिव्हारी लागला होता. नाही तर काय, प्रत्येक क्षणी मनातल्या मनात कुढणं, तिरकस लागट बोलणं, समोरच्या माणसाला अपराधी वाटावं अशा नजरेनं त्याच्याकडे बघणं, हे सगळं काय आहे? हे मृत्यूपेक्षा भयंकर आहे, जीव घेणं आहे. सलील गप्प झाला. त्याला आता कळून चुकलं होतं की प्रीती आता प्रत्येक गोष्टीचा अर्थ स्वतःला सोयीस्कर आणि एकतर्फी घेणार होती. कारण तिचा निश्चय झाला होता आणि निश्चयाला, त्या निर्णयाला बळकटी आणण्यासाठी ती त्याच्यावर वाटेल ते आरोप करून स्वतःच्याच मनाला सांत्वना देण्याचा प्रयत्न करत होती. पण सलीलच्या गप्प बसण्याचा अर्थ प्रीतीने मात्र वेगळाच घेतला. आपलं बोलणं सलीलच्या वर्मी लागलंय. त्याच्याकडे बोलण्यासाठी आता काही उरलेलं नाहीये, म्हणून तो आता गप्प बसलाय असं तिला वाटलं आणि त्याच आवेशात ती म्हणाली, सलील सलील जसं मी वागावं असं तुला वाटतं तसंच तूही वागावं असं मलाही वाटतं. म्हणजे मूळ मुद्दा पुन्हा फिरून तिथेच येतो. माझं म्हणणं जसं तू मान्य करू शकत नाहीस तसंच तुझ्या आदर्शवादी रस्त्यावरून चालणं मला जमणार नाही. आणि हीच आपल्या दोघांमधली भली मोठी दरी आहे. ही दरी ओलांडून एकमेकांच्या जवळ यायचा प्रयत्न करणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे आणि आपण एकमेकांकडनं हीच अपेक्षा करतोय की पहिली आत्महत्या कोण करतोय? प्रीती, तुझी ही जिद्द म्हणजे चक्क वेडेपणा आहे, वेडेपणा. आणि हीच तुझी जिद्द जेव्हा तू खऱ्या अर्थानं भानावर येशील ना, तेव्हा तुला पश्चात्तापाच्या आगीत होरपळायला लावेल. अरे, आगीत तर मी आत्तासुद्धा होरपळतीये. पण काहीही कारण नसताना ही आग तू स्वतःभोवती निर्माण केली आहेस. तुला तसंच वाटणार रे. पण गेल्या 2 महिन्यातली एक रात्र अशी गेली नाही की मी सुखाने शांतपणे झोपली आहे. शांतपणे तर मी सुद्धा झोपू शकलेलो नाही प्रीती. फरक असलाच तर एवढाच आहे की तू तुझं नसलेलं दुःख कुरवाळत राहिलीस आणि मी तुला सुखी आनंदी कसं करता येईल याचा विचार करत राहिलो. तुझं हे असलंच बोलणं मला नाही सहन होत. वाटतं जणू काही मीच तुझ्या दुःखाला कारणीभूत आहे, मीच तुझ्यावर एक ओझं बनून राहिली आहे. प्रीती, मी तुला खरं सांगतो, तुझ्यात विचार करण्याची शक्ती आहे, चांगलं वाईट समजण्याची कुवत आहे. पण तू तुझ्या त्या शक्तीचा, त्या बुद्धीचा योग्य प्रकारे वापर करत नाहीस आणि हेच कारण आहे की तू स्वतःही सुखी होत नाहीस, दुसऱ्याला सुखी होऊ देत नाहीस. अरे हो ना बाबा, तू सुखी हो. मी तुझ्या आयुष्यातनं म्हणून तर लांब होतीये ना. तुझा हा निर्णय अखेरचा आहे.
आता आणखीन किती वेळा विचारणार आहेस रे? तू मला एका जागी बांधून ठेवू बघतोयस, पण मी अशी स्वतःला कधी बांधून घेणार नाही. ठीक आहे. ठीक आहे प्रीती, तुला जर या घरात राहायचं नसेल तर मीही तुझ्यावर तशी जबरदस्ती करणार नाही. हे घर सोडून तुला जेव्हा जावंसं वाटेल तेव्हा तू जाऊ शकतेस. त्यासाठी तुला घटस्फोट घ्यायची आवश्यकता नाही. नाही नाही हां, मला तुझ्यापासून कायमची सुटका पाहिजे. माझ्या शब्दावर तुझा विश्वास नाही? एखाद्याला त्याच्या मनाविरुद्ध बांधून ठेवणं माझ्या स्वभावात नाही आहे. आणि प्रीती, तरीही तुला तसं वाटत असेल तर आपल्या लग्नाचे जे काही पुरावे आहेत ते समोरच्या कपाटात कुठे ठेवलेत ते तुलाच माहिती आहेत. जाताना बरोबर घेऊन जा. लग्नबंधन माझ्या दृष्टीनं पुराव्यावर नाही तर मनावर अवलंबून असतं. प्रीती काही बोलली नाही. उठली. सुटकेस उघडून त्यात आपले कपडे भरायला लागली. सलील न बोलता बघत राहिला. सुटकेस भरून झाल्यावर प्रीतीने ती बंद केली. चाललीस? सलीलने विचारलं. मोठ्या प्रयासानं त्यांनी स्वतःच्या आवाजावर संयम ठेवला होता. हो. सुटकेस हातात घेत प्रीती म्हणाली. आत्ता? एवढ्या रात्री? हो. प्रीती पुन्हा म्हणाली. प्रीती, अगं सकाळी गेलीस तर नाही का चालणार? नाही. एकदा निर्णय घेतल्यावर आता या घरात राहायचा मला अधिकार नाही. अधिकार? अगं, याच एका शब्दानं आज आपण एकमेकांपासून दूर होतो. तुम्हाला सोडून जातीयस का? मी ह्या काच्या खोलात नाही शिरत, कारण कदाचित उद्या परिस्थितीत बदल सुद्धा होऊ शकतो. आणि बदललेली परिस्थिती नेहमी नव्या विचारांना जन्म देत असते. तेव्हा कदाचित आयुष्याच्या या वाटचालीत असा एखादा मार्ग तुझ्या पुढे येईल, ज्या मार्गावरून चालताना तुला माझी गरज भासेल, माझ्या मदतीची आवश्यकता निर्माण होईल. नाही रे, तशी वेळ कधीच येणार नाही. प्रीतीने सलीलचं बोलणं मध्येच तोडून टाकलं. तसं झालं तर मला नक्कीच आनंद होईल. पण चुकीच्या मार्गावरून जाणाऱ्या माणसाला प्रवासाचा टप्पा कधीच सापडत नाही प्रीती. म्हणून ज्यावेळी तुला असं वाटेल की आपण चुकीच्या मार्गावरनं चालतोय, त्यावेळी तू केव्हाही मला मदतीसाठी हाक मार. या घराचे दरवाजे तुझ्यासाठी नेहमीच उघडे असतील याची खात्री बाळग. क्षणभर सलील थांबला आणि मग काहीशा स्पष्ट स्वरात म्हणाला. तू स्वतःहून हे घर सोडून चालली आहेस. मी स्वतःहून कधी तुला बोलवायला येणार नाही, कधीच नाही. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि ते माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहील. पण प्रेमाला मी लाचारीचं स्वरूप येऊ देणार नाही. अरे, मी लाचार होऊन परत तुझ्याकडे येईन असं जर तुला वाटत असेल ना, तर तो तुझा फार मोठा गैरसमज आहे. तू लाचार होऊन माझ्याकडे यावंस असं मला सुद्धा वाटत नाही प्रीती. तशी तू आलीस तर मला सुद्धा ते आवडणार नाही. तू परत आलीस तर फक्त माझ्यावरच्या प्रेमापोटी यावीस ही माझी इच्छा आहे. प्रीतीने आपले ओठ घट्ट मिटून घेतले होते. पुन्हा एकदा तिला जाणीव झाली होती, अगदी तीव्रतेनं झाली होती, की सलीलला बोलण्यात आपण कधीच हरवू शकणार नाही आणि तो जे काही म्हणतोय ते खरं आहे. आपण लाचार होऊन त्याच्याकडे परत येणं खरोखर त्याला आवडणारं नाही आहे. प्रीती सुटकेस घेऊन वळली. दरवाजा उघडून बाहेर पडली. बाहेरच्या अंधाराच्या पार्श्वभूमीवर दाराची रिकामी चौकट अगदी ठळकपणे सलीलच्या नजरेला जाणवत राहिली. श्रोते हो, सुरेश वैद्य लिखित स्वामिनी या कादंबरीचा हा होता 10वा भाग. 11वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.